दिल्लीमध्ये झालेल्या एका भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचा अंदाज वर्तवला जातोय। ही भेट होती अजित पवार आणि शरद पवारांची। शरद पवारांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी सहकुटुंब दिल्लीत त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवारांनी पहिल्यांदाच दिवाळीत शरद पवारांची भेट घेतली नाही। त्यांनी वेगळा पाडवा साजरा केला, पण जे महाराष्ट्रात दिवाळीनिमित्त जमलं नाही ते वाढदिवसानिमित्त दिल्लीत घडलं। सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्या स्वागताला स्वतः सुप्रिया सुळे देखील बाहेर आल्या। त्यांनी सर्वप्रथम सुनेत्रा पवारांना आलिंगन दिलं, त्यानंतर पार्थ पवारांचा मुका देखील घेतला। यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते। या सर्वांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या। शरद पवार आणि अजित पवारांमध्ये तब्बल 35 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाल्याची देखील माहिती आहे। त्यामुळे ही थेट बोलकी दृश्य आपण स्क्रीनवरती पाहतोय। सुप्रिया सुळेंनी स्वतः बाहेर येऊन या सर्वांचं स्वागत देखील केलं। तसंच सुप्रिया सुळेंनी पार्थ पवार यांना आलिंगन देत देखील त्यांचं स्वागत केलं। आज शरद पवारांचा 84वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी ही सर्व नेते मंडळी ही दिल्लीमधील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाली होती। सुरुवातीला जेव्हा सुनेत्रा पवार या शरद पवारांच्या निवासस्थानी आल्या तेव्हा सुप्रिया सुळेंनी त्यांना आलिंगन दिलं आणि त्यांचं स्वागत केलं। त्यांच्या पाठोपाठ पार्थ पवार देखील तिथे आल्यानंतर त्यांचं देखील स्वागत सुप्रिया सुळेंनी केलं। आणि या सर्व भेटीगाठीनंतर सध्या राजकीय वर्तुळांमध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। इतर वेगवेगळ्या प्रकारे साधारण काय इकडं काय चाललंय तिकडं काय चाललं म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं किंवा इतर ठिकाणी काय चाललंय अशा सगळ्या चर्चा झाल्या। इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पार्लमेंटमध्ये लोकसभा का कमी चालली, राज्यसभा का कमी चालली, आमचं मंत्रिमंडळाचं बाकीचं कधी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी होणार आहे, आमचं अधिवेशन केव्हा आहे, अशा जनरल चर्चा ज्या नेहमीच्या असतात तशा पद्धतीने चर्चा झाली। आनंद वाटला आम्हाला त्यांच्या आज वाढदिवस त्यानिमित्तानं आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या। आदरणीय आहे, वंदनीय आहे आणि आम्ही दरवर्षी त्यांना त्यांच्या वाढदिवसात त्यांना शुभेच्छाही देतो, त्यांचा आशीर्वाद घेत असतो। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा साहेबांच्या आज वाढदिवसाच्या निमित्त आम्ही इथे आलेलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।